नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. चला आज बनवूया हिवाळ्यासाठी एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी खीर, मखाना, डिंक आणि गाजराची खीर. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं. त्यानंतर एक पाववाटी मखाना मी मस्त फ्राय करून घेतलेले आहेत. जोपर्यंत ते छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला ते नॉनस्टिक पॅनवरती फ्राय करायचे. तर बघा आता थोडा वेळ तुपावरती मस्त परतल्यानंतर त्याचा एक छान वास येतो. ते आपण शिफ्ट करूयात मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर पुन्हा थोडंसं तूप टाकणार आहे मी आणि ह्या तुपामध्ये आता आपण तळायचे आहे डिंक. तर तुमच्या चवीनुसार आणि जेवढा प्रत्येकाला सोसतो त्या पद्धतीने इथे डिंक जो आहे तो आपण तळून घेणार आहे. मखाण्याचं, गाजराचं आणि डिंकाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथे थोडा थोडा करून जवळजवळ एक अर्धी वाटी डिंक मी इथे तळलेला आहे. तर हा सगळा डिंक जो आहे तो आपल्याला छान एकसारखा करून तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर जवळजवळ एक वाटीभर मी गाजराचा किस जो आहे तो आता त्याच पॅनमध्ये उरलेल्या तुपामध्ये मी आता फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणि छान खमंग फ्लेवर येईल अशा पद्धतीने आपण हा किस फ्राय करून घेणार. त्याच्यातच मी हलके हलके टाकणार आहे चारोळी आणि खसखस आणि ते पण आपण इथे अगदी मस्त व्यवस्थित गाजरासोबतच त्या उरलेल्या तुपामध्ये फ्राय करून घालणार आहोत. आणि हे गाजर ही चारोळी शिजवण्यासाठी आता आपण त्यामध्ये टाकूयात जवळजवळ 2 ते 2.5 वाट्या दूध. माझा फ्राय पॅन जो आहे ना तो एकदम पसरट आणि मोठा आहे त्यामुळे दूध आटणार आहे त्यात. त्यामुळे मी इथे दूध थोडंसं जास्त टाकलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये आपण अशी छान रबरबीत मखाना आणि डिंकाची पेस्ट करून घेतलेली आहे. सुकी पावडर आपण करून घेतलेली विल. त्यानंतर चवीनुसार आपण टाकणार आहोत वेलची, पिठी साखर मी इथे टाकलेली आहे, थोडीशी मिल्क पावडर. तुम्हाला जशी टेस्ट हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व प्रमाण जे आहे ते थोडं मागे पुढे करू शकता. तर ह्या सगळ्याला मस्त उकळी आली की साखर टाकून झाली की आपली मस्त अशी हिवाळ्याची ही खीर होते रेडी. त्याला तुम्ही छान 1-2 उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजवायचं आहे. मखाना जो आहे तो हळूहळू खिरीत शिजला की खिरीला येतो एकदम छान दाटपणा. तर ही आहे आपली गाजर, मखाना आणि डिंक यांची हेल्दी खीर फॉर युअर विंटर हेल्थ. एन्जॉय.